वडापाव एक लहानपणीची आठवण. आणि हा जो वडापाव आहे ना, तो आमच्या शाळेच्या बाहेर गाडीवर मिळायचा. खूप चविष्ट आणि मस्त असायचा. आमच्या शाळेच्या बाहेर अशा मस्त एक काकू यायच्या आणि त्या हा वडापाव बनवायच्या एकदम भन्नाट आणि खूप मस्त लागायचा हा वडापाव. तर हीच रेसिपी आज मी तुमच्याकरता घेऊन आली आहे. नमस्कार, मी स्वरूपास किचनमध्ये तुमच्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते. तर चला रेसिपीला सुरुवात करूयात. वडापाव बनवायला इथे मी घेतला आहे बटाटे. हे मी उकडवून सोलून आणि मॅश करून घेतलेले आहेत. त्याचबरोबर फोडणी करता आपल्याला तेल घ्यायचे, मोहरी, इकडे मी लसूण आणि मिरचीची पेस्ट करून घेतली, कढीपत्ता, हळद, चवीपुरतं मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर, मिरची आपल्याला नंतर तळून घ्यायची आहेत. त्याकरता आपल्याला इथे चटणी करायची. त्याकरता इथे मी घेतला आहे लाल मिरची पावडर, लसूण हे मी अख्खे घेतलेले, सालीसकट घेतलेले आहेत. त्याचबरोबर आपल्याला नंतर वड्यांचं बॅटर करायचं. त्याकरता मी इथे घेतलेलं आहे बेसन. ह्यामध्ये पाणी घालून आपण नंतर वड्यांचं बॅटर करणार आहोत. आता इथे मी एका पॅन मध्ये तेल घेतलंय. तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचंय मोहरी. मोहरी छान तडतडवून घ्यायची आहे. आता मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचंय इथे लसूण आणि मिरचीची पेस्ट. ती पण छान अशी मस्त परतवून घ्यायची आहे. त्याचबरोबर कढीपत्ता, छान असं मस्त लो गॅसवरती परतवून घ्यायचंय. आता ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचंय एक अर्धा चमचा हळद, आता आपल्याला ह्याच फोडणीमध्ये घालून घ्यायचे चवीपुरतं मीठ. नंतर घालायचं नाहीये बटाट्यांमध्ये, कारण ते नंतर चांगलं मिक्स होत नाही, म्हणून फोडणीमध्ये घालून घ्यायचंय. चांगलं मिक्स करून घ्यायचंय. आता छान मिक्स झालं की याच्यामध्ये आपल्याला उकडलेले बटाटे जे आहेत, जे आपण मॅश करून ठेवले, ते घालायचे. त्याचे सगळे मोकळे मोकळे करून. आता आपल्याला हे जे फोडणी आहे आणि बटाटे हे छान असं एकत्र करून घ्यायचंय. हे बघा, आता आपलं बॅटर छान असं मस्त मिक्स झालेलं आहे बटाट्याचं. आता ह्याच्यावरती आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची. आता हे पण छान असं मिक्स करून घेऊया. आता आपलं वड्यांचं बॅटर जे आहे ते रेडी झालंय. त्याला मी आता एका प्लेटमध्ये काढून घेते आणि थंड करून घ्यायचे. आता आपल्याला इथे तयारी करायची आहे बेसनच्या बॅटरची. आता आपल्याला बेसनचं बॅटर रेडी करून घ्यायचं. त्याकरता इथे मी घेते चवीपुरतं मीठ, त्यात थोडंसं, त्यानंतर पाणी घालून ह्याला पातळ करून घ्यायचे. जेवढं लागेल तेवढं पाणी घालून पातळ करायचे हे बघा, आता आपलं वड्यांचं बॅटर जे आहे, हे बेसनचं बॅटर, ते छान रेडी झालंय. हे बघा अशा प्रकारे. आता आपण वडे करून घेऊया. आता आपल्याला या बॅटरचे, हे वड्यांचं बॅटर थंड झालंय. आता ह्याचे आपल्याला तुम्हाला पाहिजे तेवढ्या शेपमध्ये याचे वडे करून घ्यायचे. हे बघा, तुम्ही असे राऊंड वडे पण करू शकता अशा प्रकारे, नाहीतर असे चिप्पट पण करू शकता. मी असे राऊंड वडे करून घेते. हे बघा अशा प्रकारे. आता हे बघा, मी सर्व वडे करून घेतलेले आहे. आता आपलं तेल गरम झालेलं आहे. तर सर्वात पहिले आपण आहे ना चुरा करून घ्यायचंय, कारण चुरा आपल्याला लागणार आहे चटणी करता, लाल चटणी करता आणि वडापाव मध्ये चुरा. तर त्याच्याकरता पहिले आपल्याला असा हलगत असा हा चुरा सोडून घ्यायचा आहे. हाताने सोडते मी, तुम्ही चमच्याने पण सोडू शकता. हे बघा, आता आपला चुरा हा जो आहे, हा आपल्याला एक 4 ते 5 मिनिटं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान मस्त तळून घ्यायचंय. हे बघा, आता आपला जो चुरा आहे तो रेडी झालाय आणि हा कुरकुरीत आहे तोपर्यंत आपल्याला चटणी करून घ्यायची. थोडंसं गॅस बंद करूयात आणि वडे नंतर आपण गरम गरम काढूयात. आता इथे मी एका मिक्सरचं भांडं घेतलंय. त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हा चुरा घेतलाय आणि तुम्ही याच्यामध्ये ना एक थोडंसं ब्रेडचा थोडासा तुकडा टाकला ना,
ते पण खूप छान लागतं. हे बघा इथे. आणि लसणाच्या अख्ख्या पाकळ्या घेतल्या, लसूण सोललेला नाहीये मी. त्याचबरोबर थोडीशी लाल मिरची पावडर, आणि चवीपुरतं मीठ. हे बघ, आता हे आपण याची बारीक असं याचं बारीक भुगा करून घ्यायचा याचा. हे बघा, आता आपली चटणी रेडी झालेली आहे. हे बघा, आता आपण वडे तळायला घेऊयात. आता आपलं तेल गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये आता आपण एक वडे जे आहेत ना ते सोडून घ्यायचे अलगद. तेल तुमच्या हाताला वरती लागलं नाही पाहिजे, अलगद एकदम वडे सोडायचे. आता या वड्यांना आपल्याला एक 5 ते 7 मिनिटं तळून काढायचंय, छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत. हे बघा, आपले गरमागरम वडे जे आहेत ते मस्त गोल्डन ब्राऊन झालेले आहेत. आणि हे वडे ना आमच्या शाळेच्या टायमाला लहानपणी बाहेर मिळायचे, तर त्या टायमाची एक आठवण झाली. तर आता मी हे वडे आहेत ना मस्त छान सर्व करून घेते एका प्लेटमध्ये. हे बघा, किती मस्त कुरकुरीत असे आपले वडे रेडी झालेत. तर कशी वाटली तुम्हाला आजची ही वडापावची रेसिपी? आणि ह्या वडापावचं जे बॅटर केलेलं होतं बटाट्यांचं, ते बघितलं तुम्ही कशा प्रकारे फोडणीने घातलं होतं. तुम्ही अशा प्रकारे बॅटर फोडणीने घालून बघा, तुमच्या वडापावला एवढी छान टेस्ट येईल. तुम्ही एकदा हे नक्की घरी ट्राय करून बघा. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि हो, नवीन रेसिपी करता तिथलं बेल आयकॉन क्लिक करायला अजिबात विसरायचं नाहीये. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. थँक्यू.